सुखदुःखाच्या विविध झळा पोहोचवी जनसागरा. कधी व्यक्ती आणि वल्ली तर कधी विनोदाची गुरुकिल्ली. असेच नावाला समर्पक भूमिका साकारणारे प्रामाणिक कलाकार म्हणजेच बालमोहनचे अतुल परचुरे. 1966 साली मुंबईतील दादरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात या कलाकाराचा जन्म झाला. दादरमधल्या सांस्कृतिक वातावरणामुळे बालपणापासूनच विविध मान्यवरांचे कार्यक्रम अतुल यांना अनुभवता आले आणि अभिनयाची अंगी असलेली कला आपण आवड म्हणून जोपासावी ही जाणीव त्यांना प्रथम शाळेत झाली. त्यावेळी दूरदर्शनवर किलबिल नावाचा एक कार्यक्रम लागायचा. त्यात तोंडपाठ असलेली नाट्यछटा सादर करून एक अतुल कलाकार जन्माला आला. 5वी नंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत वर्तमानपत्रात सिनेमात काम करण्यासाठी लहान मुलं हवी आहेत ही जाहिरात पाहून अतुल त्या सिनेमाच्या ऑडिशनसाठी गेले आणि सिनेमासाठी त्यांची निवड देखील झाली. मग व्ही शांताराम यांचा राजा रानी को चाहिए पसीना हा बाल कलाकार म्हणून त्यांनी प्रथम चित्रपट केला आणि मग 7वीत असताना बजरबट्टू या धमाल उडवून देणाऱ्या बालनाट्यामध्ये नायकाची अर्थात बजरबट्टूची भूमिका त्यांनी साकारली. या नाटकाचे जवळपास 100 प्रयोग त्यांनी केले. नाटकात काम करण्याचा हा पहिलाच अनुभव अतुल यांच्यासाठी खूपच प्रेरणादायी होता. प्रेक्षकांकडून लगेच दाद मिळते म्हटल्यावर हे माध्यम अधिक आवडू लागलं आणि या नाटकानंतर अतुल यांचे पाऊल पडलं ते मराठी व्यावसायिक रंगभूमीवर. शहजादा नाटकात विक्रम गोखले यांच्याबरोबर काम करत असताना अतुल नाटकांच्या प्रेमातच पडले. दरम्यान टिळक आणि आगरकर यासारखं महत्त्वाचं नाटक आलं आणि त्यानंतर टूरटूर, अफलातून या नाटकांमध्ये काही प्रमाणात त्यांनी रिप्लेसमेंट्स केल्या आणि सर्वांचे लक्ष वेधले. मग खऱ्या अर्थाने अतुल यांना एक मोठी भूमिका मिळाली ती वासूची सासू या नाटकात. या नाटकातील किशोर ही भूमिका, त्यात प्रदीप दळवी यांचे लेखन व अण्णा म्हणून दिलीप प्रभावळकरांसारखा सहकलाकार, यामुळे नाट्यप्रयोगांच्या दरम्यान अतुल यांना खूप काही शिकायला मिळालं. नातीगोती या नाटकात गतिमंद मुलाची भूमिका साकारण्याची त्यांना संधी मिळाली आणि या भूमिकेने अतुल यांना नट म्हणून नावलौकिक मिळाला. नाटकात खरं तर एकही वाक्य पूर्ण नसताना संपूर्ण नाटकात अतुल रंगमंचावर उभे असायचे. म्हणूनच या नाटकाने नाट्य वर्तुळात त्यांना एक खरी ओळख निर्माण करून दिली. मग तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रियतम्मा, वागुरु यासारखी महत्त्वपूर्ण नाटकं त्यांच्या वाट्याला आली. तुझं आहे तुझं पाशी हे नाटक पु ल देशपांडे यांनी पाहिलं आणि व्यक्ती आणि वल्ली या नाटकातील स्वतःच्या भूमिकेसाठी त्यांनी अतुलच योग्य आहे असा शिक्कामोर्तब केला आणि पुलंच्या दूरदृष्टीने व अतुल यांच्या अभिनयाने हे नाटक प्रचंड गाजले. म्हणून पुलंची भूमिका म्हणजेच अतुल हे समीकरण निश्चितच झाले. त्यानंतर एका जाहिरातीतील काम पाहून राजा का बाजामधील राजा या पात्रासाठी अतुल 3.5 महिने जयपूरला गेले आणि या सिनेमामुळे अतुल यांची हिंदी बोलण्याची भीती संपूर्णपणे निघूनच गेली. याच दरम्यान अजीज मिर्झा यांचा फिर भी दिल है हिंदुस्तानी या सिनेमात शाहरुख खान आणि जुही चावला यासारख्या हिंदीतील बड्या कलाकारांसोबत काम करण्याची अतुल यांना संधी मिळाली आणि या सिनेमातील शाहिद या भूमिकेने अतुल यांना हिंदी प्रेक्षकांमध्ये ओळख मिळाली. त्यानंतर अतुल यांनी अनेक हिंदी मालिका केल्या. दरम्यान टीव्हीवरील आर के लक्ष्मण की दुनिया हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. या मालिकेमध्ये भावेशची भूमिका साकारणं हे अतुल यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारं होतं. पुढे भ से भदेमध्ये भीमसेन गांगुली, नुकतीच आलेली मालिका यम है हममध्ये चित्रगुप्त यामुळे तर अतुल यांना घरोघरी लोक ओळखू लागले. त्यांनी केलेले काही चित्रपट म्हणजे स्टाईल, क्या दिल ने कहा, चोर मचाए शोर, जजंत्रम ममंत्रम, कलियुग, सलामे इश्क, पार्टनर, बिल्लू बार्बर हे गाजलेले चित्रपट. अंजानेचा नंदू, सलामे इश्कचा सुखी, आवारापनचा सिद्धार्थ, बिल्लू बार्बरचा चरणदास यासारख्या अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या. तसेच मराठीतील नवरा माझा नवसाचा, आम्ही सातपुते, झकास, नारबाची वाडी, पेईंग घोस्ट, हृदयांतर हे त्यांचे काही नावाजलेले चित्रपट. या व्यतिरिक्त सध्याचा चर्चेतील शो
कॉमेडी नाईट्स विथ कपिल या मालिकेने तर अतुल विनोदी अंगाने घरोघरी पोहोचले. तसेच होणार सून मी या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे, अळीमिळी गुपचिळी या त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय मराठी मालिका. भागो मोहन प्यारे यातील मोहन या पात्राने तर अतुल लोकप्रियतेच्या शिखरावरच पोहोचले. अतुल यांना त्यांच्या या कारकिर्दीत अनेक अवॉर्ड्स मिळाले, पण नुकत्याच पार पडलेल्या झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात त्यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. अशा या अवलिया बालमोहनच्या पुत्रास आम्ही बालमोहनकर परिवाराचा हा एक मानाचा मुजरा. नमस्कार, मी अतुल परचुरे आणि मी अभिमानाने सांगतो की मी बालमोहनकर आहे. बालमोहनचा काय फायदा झाला किंवा तुमच्या आयुष्यातलं स्थान काय असं सांगायचं झालं तर खूप बोलावं लागेल, कारण पदोपदी आजही बालमोहनची आठवण येते. बालमोहनमधला संजूचा वडा आणि आंबेडाळ आणि पन्हं आणि ऊसाचं कांड आणि बालदिनाची मिरवणूक हे तर आहेच, पण त्याच्या पुढे जाऊन मला वाटतं बालमोहनचं, त्या संस्कारांचं या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे. बालमोहननी मला काय शिकवलं, मला अगदी ठळकपणे आठवतं. तर माझ्यावर संस्कार जे केले ते बालमोहननी उत्तम मराठीचे संस्कार केले. मी उत्तम मराठी ऐकायची काय म्हणू ऐकायची सवय लावली, उत्तम मराठी वाचायची सवय लागली आणि याचा परिपाक म्हणून उत्तम मराठी बोलायची सवय लागली. सलग वाक्यांमध्ये कुठलेही इंग्रजी शब्द न येता मराठी बोलता येऊ शकतं, हे मला वाटतं बालमोहनचे संस्कार आहेत. बालमोहनच्या आठवणी खूप आहेत. म्हणजे मला अगदी म्हणजे माझ्या पहिली अच्या वर्गशिक्षिका सरलाताई आठवत आहेत, मंगलाताई आठवत आहेत, चौबळबाई आठवत आहेत, चौधरीबाई आठवत आहेत, खूप 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 आठवत आहेत, खूप गुरुजन आठवत आहेत. म्हणजे कापसे सरांकडनं कानफटीत खाल्लेली आठवते. हॉलमध्ये आपल्या शाळेच्या त्यांनी जो आवाज काढला होता ना, तो नुसता माझ्या कानात नव्हता घुमला तर अख्ख्या हॉलमध्ये घुमला होता. असा पराती एवढा हात मी त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात पाहिला नाही. पण शाळा ही फार फार गमतीशीर गोष्ट होती. एकतर शाळेत जायला कधी कंटाळा आला नाही, किंबहुना आमच्या शाळेनेच तो कंटाळा कधी येऊ दिला नाही. कारण बालमोहनला इतक्या सुट्ट्या मिळायच्या. कुठेही पाऊस पडला थोडासा की आज शाळा 2:20ला सुटेल हे बोर्डावर लिहिलेलं असायचं. महिना अखेरीची 2:20ची शाळा सुटायची. अनेक सणासमारंभांना सुट्ट्या मिळायच्या आणि हे सगळं करूनसुद्धा उत्तम अभ्यास व्हायचा, उत्तम मार्क मिळायचे आणि मग मुलांचं कधी काही अडलं नाही. त्यामुळे मुलांना फार मजा यायची. सांस्कृतिक वातावरण होतं. मला आठवतं मी 4थीत असताना पहिल्यांदा शाळेतून मला किलबिलमध्ये काम करण्यासाठी दूरदर्शन केंद्राला पाठवलं होतं. ही माझी अभिनयाशी झालेली पहिली ओळख. अर्थात त्यात शाळेचाच वाटा आहे. नंतर मग शाळेच्या मला वाटतं वार्षिक समारंभाला आम्ही काहीतरी विंदा करंदीकरांची कविता होती, स्वप्नात पहिली राणीची बाग, त्याच्यावरचं काहीतरी नृत्य नाट्यसारखं केलं होतं. तो शाळेच्या स्टेजवर चढण्याचा पहिला प्रसंग. मग मी अनेक वेळेला शाळेच्या स्टेजवर काम केलं, पण मला आठवतं आहे की आंतरशालेय नाट्यस्पर्धेत 7वीत असताना बालरंगभूमी, लिटिल थिएटर बालरंगभूमीची पहिल्यांदा आंतरशालेय नाट्यस्पर्धा सुरू झाली होती. त्यात मी 7वीत असताना पहिल्यांदा काम केलं. हा नाद सोड सोड नावाचं एक नाटक होतं, बालनाट्य होतं आणि त्यात मी आलस्यासूर ही राक्षसाची भूमिका केली होती. तिथे माझ्यावर पहिले रंगभूमीचे संस्कार झाले आणि ते माझ्या गुरु विद्या पटवर्धन यांनी पहिल्यांदा ते संस्कार माझ्यावर केले. ते संस्कार आजही पुरत आहेत खरं तर. त्यानंतर 7वी, 8वी, 9वी, 10वी ही वर्ष माझ्यासाठी फार बहारीची वर्ष होती. कारण दरवर्षी नाट्यस्पर्धा व्हायच्या, नाट्यवाचन स्पर्धा व्हायच्या, वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या. त्या सगळ्या स्पर्धात भाग घ्यायला मिळायचा आणि त्या स्पर्धात भाग घ्यायला मिळायचा याचाच दुसरा अर्थ असा होता की शाळेला थोडीशी बुट्टी पण मारायला मिळायची. म्हणजे जायचं शाळेत दप्तर ठेवायचं वर्गात आणि तिथनं कुठल्या तरी रिहर्सलला जायचं. असे आम्ही 4-4 महिने रिहर्सल करायचो. त्यामुळे अर्थात शाळेतले अनेक शिक्षक रागवायचे सुद्धा. मला आठवतं एकदा आपल्या हॉलमध्ये मधल्या सुट्टीत ज्यांना 4थीची आणि 7वीची स्कॉलरशिप मिळाली आहे असे जे शाळेतले विद्यार्थी आहेत त्यांना एकत्र बोलवलं होतं. त्यावेळेला मी वर्गात नव्हतो, नेमका रिहर्सल करत होतो
रिहर्सलच्या नावाखाली थोडी टंगळमंगळही करायचो, आता सांगायला हरकत नाही. तर त्या वर्गाला मी नेमका नव्हतो तिकडे. तर मला आठवतं आहे आमचे थोडेसे कडक मास्तर मराठी गुरुजी, मराठी सरांनी मला दुसऱ्या मजल्यावरच्या हॉलपासून बापू सरांच्या केबिनपर्यंत चोपत आणला होता खाली. अर्थात मला ही खात्री होती की एकतर शाळा आमच्या नाटकाला प्रोत्साहन देईल, त्यामुळे मला काय फार मोठी शिक्षा होणार नाही. आमच्या विद्याताई पटवर्धन होत्या बाजू घ्यायला, हाही एक कॉन्फिडन्स होता. पण बापू सरांनी तेव्हाच सगळं सांभाळून घेतलं आणि काही फार ते प्रकरण पुढे वाढलं नाही. पण नाटकावरनं शाळेत अनेक वेळेला मार खाल्ला आहे, अनेक वेळेला ओरडाही खाल्ला आहे. नाटकाची गंमत अशी की हा नाटकात काम करतो म्हणजे ह्याचा अभ्यास याच्याकडे लक्ष नाही, हे इतकं सगळं गृहीत धरलेलं होतं की याचं काही होणार नाही आयुष्यात, असं शिक्षकांनाही अनेक वाटत होतं. म्हणजे 10वीचा रिझल्ट गेला, आता मला आत्ताची पद्धत माहीत नाही, पण त्यावेळी आदल्या दिवशी रिझल्ट शाळेत यायचा आणि तो शाळेत आपली चिठ्ठी पाठवायची आणि मग आपल्या वर्गशिक्षिका किंवा वर्गशिक्षक आपल्याला येऊन आपले मार्क सांगायचे. तर मी माझ्या नंबरची चिठ्ठी आजही आठवतो मला, नंबर A10676 माझा नंबर होता 10वीचा. तर तो मी चौधरीबाईंच्या बरोबर चिठ्ठी दिली आणि चौधरीबाई रिझल्ट बघून आतमध्ये बाहेर आल्या आणि मला म्हणाल्या की तुझ्या घरचा नंबर दे रे जरा, टेलिफोन नंबर. तर मला काही म्हणजे सुधरे ना, म्हटलं बहुतेक काहीतरी गडबड झाली, आपण काहीतरी कुठला तरी एखादा विषय बहुतेक राहिलेला दिसतो आहे. तर त्यांनी घरी फोन केला आणि माझा नंबर विचारला, 10वीचा सीट नंबर. तर घरच्यांनी तोच सांगितला अर्थात, कारण तोच नंबर होता. तर त्या म्हणाल्या नाही नंबर बरोबर आहे, पण माझी खात्री नव्हती म्हणून मी तुम्हाला फोन केला, कारण याला 83% मार्क आहेत आणि याला 83% मार्क मिळतील असं खरंच कोणाला वाटत नव्हतं. पण अर्थात त्यांची काळजी योग्य होती आणि मी अभिमानाने सांगतो, हे शाळेचे संस्कार आहेत, हे शाळेत शिकवलेलं जे होतं आम्हाला त्याचं फलित आहे की शाळेत इतकं चांगलं शिकवलं जायचं की ते एकदा ऐकलं आणि वर्गात बसलं की त्या गोष्टी लक्षात राहायच्या आणि त्याचा परीक्षेत फायदा व्हायचा. त्यामुळे 7वी 8वी 9वी 10वी हे 3-3 4-4 महिने आम्ही रिहर्सलसाठी बाहेर असायचो. पण तरीसुद्धा 7वीतली मला स्कॉलरशिप मिळाली, 10वीला उत्तम मार्क मिळाले आणि शाळेचं शिक्षण उत्तम देत असल्यामुळे ती कधी अडचण आली नाही. पण ही फार गंमत होती शाळेत. दुसरी गोष्ट, शाळेचा मला अभिमान वाटला असे अनेक प्रसंग आले. म्हणजे 98 साली मी पहिल्यांदा अमेरिकेत गेलो आणि तिथे बृहन महाराष्ट्र संमेलन असतं. खूप अमेरिकेतले सर्व 3-4 हजार मराठी लोक एकत्र येऊन ते संमेलन असतं. तर आणि त्यावेळेला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दुपारी लंच टाईमला एक मोठा हॉल असतो, तिथे आपापल्या शाळेचा फलक घेऊन एक विद्यार्थी उभा राहतो आणि त्या शाळेची लोकं तिकडे जाऊन एक गेट टुगेदर करतात, कुठल्या वर्गाचे कुठल्या बॅचचे, कारण अनेक वर्षांचा फरक असतो. मला सांगायला अभिमान वाटतो, त्या हॉलमध्ये बालमोहनचा जो फलक होता म्हणजे जिथे बालमोहनचा फलक घेऊन विद्यार्थी कोणतरी 5 स्टुडंट उभा होता, तिथे झुंबड होती, झुंबड. म्हणजे मला वाटतं 200-300 लोक तरी तिकडे असतील आणि बाकीच्या शाळांना 5, 10, 15, 20 असे लोक तुरळक होते. म्हणजे मला कुठल्याही शाळेचा अपमान करायचा नाही, पण मी शाळेची गंमत सांगतोय आणि बालमोहनची महती सांगतोय, याचा मला फार अभिमान वाटला. अनेक मुलंही असतीलही, पण त्यांना त्या बालमोहनच्या झेंड्याखाली यावंसं वाटलं. ही मला वाटतं बालमोहनची किमया आहे, दादा रेगेंची किमया आहे आणि जे बालमोहनबद्दल वाटणारा प्रेम आहे, ती सगळी गंमत आहे. मला असं नेहमी वाटतं की मी जेव्हा पु ल देशपांडेंचं काम केलं, व्यक्ती आणि वल्लीसारख्या नाटकात काम केलं, तेव्हा मराठी भाषेवर आपली कमांड असणं किंवा आपली काय म्हणतो आपल्याला मराठी भाषा आपल्याला उत्तम बोलता येणं हे आवश्यक होतं आणि ते संस्कार माझ्यावर बालमोहननी केले. मी जर का बालमोहनसारख्या शाळेत शिकलो नसतो तर कदाचित व्यक्ती आणि वल्लीसारखं नाटक करू शकलो नसतो, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाटक व्यक्ती आणि वल्ली आहे, जिथे पु ल देशपांड्यांचं काम करण्याची संधी मला मिळाली. पु ल देशपांड्यांच्या समोर मला वाटतं हा बालमोहनचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या आयुष्यातलं. आजही बालमोहन उत्तम चालू आहे, अतिशय उत्तम शिक्षण दिलं जातं. माझ्या मुलीने बालमोहनमध्ये शिक्षण घेतलं, याचा मला अभिमान वाटतो. आणि आजचे बालमोहनचे संचालक गुरुप्रसाद रेगे, खरं तर गुरुप्रसाद रेगे आणि मी हे 1ली ते 10वी एकाच वर्गात होतो, त्यामुळे अधिक अभिमान वाटतो ज्या पद्धतीने शाळा प्रगती करते. आणि पुन्हा एकदा अभिमानाने सांगतो की मी बालमोहनकर आहे. धन्यवाद.